दरम्यान दुसऱ्या फेरीतील पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीकरिता येतोय। आपण पाहतायत ओम साई निंबवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये दोन हात करण्याकरिता सज्ज झालेला संघ अर्थात निचोले सलामी स्पोर्ट्स निचोले याला आपण पाहू शकतात। यावेळेस मात्र नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने झुकल्यानंतर आपण पाहतायत प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलंय निंबवली संघ। तर क्षेत्ररक्षण करताना आपण पाहू शकतात दरम्यान नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतायत सलामी स्पोर्ट्स निचोले हा संघ। दरम्यान सलामीची जोडी सलामीचे शिलेदार सलामीची जुगलबंदी इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये दाखवलं होताना आपण पाहतायत मला वाटतं नो डाऊट ओमकार आणि त्याच्या साथीला अमित सलामीचे शिलेदार असतील। महत्वाची जोडी या संघाची मागच्या सामन्याचा विचार केला गेला तर ज्या पद्धतीची फलंदाजी केली अमित याच्या माध्यमातून ओल्डी गोल्डी क्रिकेट म्हटलं जातं अर्थात 40+ हा खेळाडू परंतु ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय अक्षरशः तरुणांना लाजवण्या सारखी फलंदाजी इथून आपणास पाहावयास मिळेल का। दरम्यान स्ट्रायकर एंडला आपण पाहतायत अमित गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज वेगवान एक्सप्रेस निंबवली यांच्याकडनं षटकातील पहिला चेंडू हाताळण्याकरता सागर ठीक या ठिकाणी मुख्य मंचावरून मॅन ऑफ द मॅच गणेश याला दिले जाईल। मी कांतिकुमारजी ठाकरे साहेबांना विनंती करेन की त्यांच्या शुभ हस्ते टी शर्ट आणि विकी काळे यांच्याकडनं ती कॅप जी दिली जाईल आणि मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी जी समीरजी गवाळे साहेब यांच्या माध्यमातून ती आकर्षक ट्रॉफी आणि HR फॅशन चे प्रोप्रायटर विकी काळे आणि रोहित काळे यांच्या माध्यमातून आकर्षक कॅप आणि कांतिकुमारजी ठाकरे साहेबांना विनंती करेन टी शर्ट आणि टी शर्ट आणि ट्रॉफी देऊन या ठिकाणी गणेश याला सन्मानित करण्यात येईल। खूप चांगला खेळ राहिला 10 बॉल 28 ची इनिंग ज्याने साकारली। ओव्हर टू स्वप्नील। तर वळूया पुन्हा एकदा क्रिकेटच्या दुनियेमध्ये पाहता पाहता पहिल्या चेंडूवर मात्र चेंडूला भिडकावले सरला वाईडिस मिड विकेटच्या डोक्यावरना षटकाराकरिता या षटकाराने मात्र आपलं वैयक्तिक खातं उघडलं जाईल। संघाचं खातं मात्र 0 वरने पुढे जाईल 6 या धावसंख्येवर। पहिल्या चेंडूवर भरपूर समाचार घेतला जातो गोलंदाज सागर याचा। बघूया षटकातील पुढचा चेंडू राईट आर्म वर विकेटचा मारा फिर से एक मर्तबा। यावेळी मात्र घुटनाट एक तमाशा एक पद्धतीचा फटका चेंडू मात्र निघून जाईल टांगा पलटी घोडे फरार चेंडू निघून जाईल सीमा पार येतोय चौकार 4। तर मात्र पहिल्या 2 चेंडूचा विचार केला गेला तर पहिले 2 चेंडू मात्र अमितच्या नावावर राहतात। पहिल्या चेंडूवर षटकार त्यानंतर मात्र चौकार। बघूया षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा सागर। यावेळी मात्र पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये यावेळी मात्र पुन्हा एकदा सलामी दिली जाईल चेंडू मात्र निघून जाईल साजन के ससुराल इट्स आउट ऑफ पार्क षटकार 6। धन्यवाद टीजे। तर या ठिकाणी पूर्णपणे हवी होताना आपण पाहू शकतात फलंदाज गोलंदाजावर ज्या पद्धतीने मात्र फलंदाजी केली जाते। पहिल्या 3 चेंडूचा मात्र विचार केला गेला तर तब्बल 16 धावा खर्च केल्या जात आहेत। खूपच महागड षटक म्हटलं जाईल तितक्याच लय मध्ये आपण पाहतायत अमित याला। यावेळी मात्र पुन्हा एकदा घुटनाट एक तमाशा एक पद्धतीचा फटका मारण्याचा प्रयत्न यावेळी मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु ज्या पद्धतीने चेंडू यायला पाहिजे त्या पद्धतीने चेंडू मात्र बॅटवर येत नाहीये। इथे मात्र कमबॅक म्हटलं जाईल गोलंदाज सागर याच्याकडनं। नक्कीच थोडासा कानमंत्र दिला जातो ओमकार याच्याकडनं। बघूया षटकातील पुढचा चेंडू हाताळण्याकरता सज्ज गोलंदाज सागर। यावेळी मात्र फटका बसला झेलला संधी पकडो क्या जीतो मॅच आणि इथे मात्र पारीचा अंत होईल अमित याच्या पारीचा अंत सुरेख झेल फलंदाज फेल बॅक टू द डगआउट ह्या कमांडीचा।
पहिल्या बॉलवर जर षटकार मारला तर विकी काळे यांच्याकडनं 100 रुपये. 3 बॉलात 3 षटकार मारले तर सैराज खतीब यांच्याकडनं 3000 रुपये. जे सचिन पष्टेवर बक्षीस लागलेत, कमाव पैसा. ओव्हर टू स्वप्नील. तर बघूया षटकातील पुढचा चेंडू. यावेळी मात्र आल्या आल्या मोठा फटका मारण्याच्या नादात इथे मात्र फटका फसलाय आणि इथे मात्र पारीचा अंत होईल. पुन्हा एकदा एक मोठा हादरा बसेल निचोळे या संघाला. आणखीन एक मोठा मासा गळायला लागतोय या कमांडीचा. सचिन पष्टे याला नाराज करणार नाहीयेत. आउट झालेत तरी देखील सैराज खतीब यांच्याकडनं 100 आणि विकी काळे यांच्याकडनं देखील 100 आलेत. तर मोठा फटका मारण्याच्या नादात इथे पूर्णपणे मिस टायमिंग राहिला आणि इथे मात्र ज्या पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये आले होते त्याच पद्धतीने मात्र परतीचा प्रवास करावा लागतो सचिन पष्टे यांना. आणि सचिन बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मला वाटतं विनायक इन ऍक्शन आपण पाहू शकतायत. गोलंदाजी ट्रॅकवर पुढील षटक हाताळण्याकरिता मला वाटते गौतम जो मागच्या सामन्याचा हिरो राहिला होता. इथून कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल बघूया. राईट आर्म ऑफ द विकेटचा मारा. 10-12 पावलांचा असा रनअप. स्ट्रायकर एंडला फलंदाज आपण पाहताय ओमकार याला. यावेळी मात्र बॅकफुट पंच केला जातोय पॉइंटच्या दिशेमध्ये. चेंडूला पुश केलं गेलं त्या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण केलं जाईल 38 सर्कलच्या आतमध्ये. परंतु एक धाव घेण्यापासून कोणी रोखू शकत नाहीये. या एकेरी धावीनिशी धाव फलकाचा विचार केला गेला. पंच धावा किती या एकच का? नो आर्ग्युमेंट विथ अंपायर्स. पंच जो डिसिजन देतील तो तुम्हाला ऍक्सेप्ट करावा लागेल. पंचांशी कुठल्याही प्रकारे वाद घालण्याचा प्रकार करू नका. या ठिकाणी एक धाव अर्जित केली जाईल. चेक या ठिकाणी उमेश बरसड यांची खूप मेहनत आहे. लगेच पाणी जिथे असेल तिथे पाणी देखील पोहोचवलं जातं. प्रत्येक आयोजकाची मेहनत आहे. प्रत्येक आयोजकाची मेहनत आहे. ही स्पर्धा घडावी, स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण व्हावी याकरता. ओव्हर टू स्वप्नील. दरम्यान पुढील चेंडू यावेळी मात्र पायांवर जाऊन आदळला जातोय. पंचाकडे दाद मागितली जाते परंतु पंच दर्शवतायत की चेंडू पडल्यानंतर लेग स्टंप जरूर मिस करत होता आणि त्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर इथे मात्र नॉट आउट घोषित करण्यात गेलं. तर इथे मात्र चांगली प्रकारची गोलंदाजी म्हटली जाईल. आतापर्यंत पाहता पाहता या षटकातील 2 चेंडूचा खेळ समाप्तीस येतोय. 2 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली जाते. यावेळी मात्र पुन्हा एकदा बॅकफुट पंच केला जातो. यावेळी मात्र कव्हरच्या दिशेकडे चेंडूला टटावलं गेलंय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. सुरेख असं क्षेत्ररक्षण होईल. तोपर्यंत एक धाव सहजरित्या कंप्लीट. एकेका धावेने या ठिकाणी मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते. धावतो धाव फलक जाऊन पोहोचतोय 18. आतापर्यंत या षटकातील बहुतेक 3 चेंडूचा खेळ समाप्तीस येतोय. 4था चेंडू हाताळण्याकरिता पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतायत गौतम. यावेळी मात्र एक देखणा असा फटका. यावेळी मात्र पॉइंटच्या दिशेकडे चेंडूला टटावला गेलाय. यावेळी मात्र मिसफिल्ड आणि चेंडू मात्र निघून जाईल दन दन करीत. टांगा पलटी घोडे फरार. यावेळी मात्र चेंडू निघून जातोय सीमा पार. चौकार 4. त्याचं तब्दील मात्र चौकारामध्ये झालं. या चौकाराच्या मदतीने धावफलक झपाट्याने वाढलं गेलाय 22-22.
षटकातील पाचवा चेंडू हाताळण्याकरता पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज गौतम. सामना करेल ओमकार. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल. इथून धावफलक जरूर रोकावं लागेल. त्यावेळी मात्र पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेकडे चेंडूला कट केला गेला. त्या ठिकाणी सुरेख झेल, सुपर कॅच. या ठिकाणी मात्र पारीचा अंत होईल. ओमकार याच्या आणखीन एक हादरा बसलेला सलामी स्पोर्ट्स निचोले या संघाला. या कमांडीचं ज्या पद्धतीचं सापळं रचलं गेलं होतं त्या सापळ्यामध्ये मात्र पुरेपूर जाऊन त्यामध्ये अडकला गेला. इथे मात्र परतीचा प्रवास करावा लागतोय फलंदाज ओमकार. आणि ओमकार बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्याकरिता नवीन फलंदाज सूरज. अंतिम निर्णायक चेंडू या षटकातील शेवटचा चेंडू. यावेळी मात्र आल्या आल्या प्रहार केला जातोय. बघूया फटका पचलाय. झेलला संधी आणि इथे मात्र सुरेश झेल फलंदाज फेल. आल्या पावली परतावला गेला सूरज याला. तर मात्र हा षटक संपूर्णतः गौतम याच्या नावावर राहिला. जर विचार केला गेला एक चौकार जरूर आला. जर विचार केला गेला तर तब्बल 6 धावा खर्च केल्या जात आहेत. मात्र शेवटच्या 2 चेंडूवर 2 मोठ्या सफलता त्याच्या नावावर अंकित केल्या जातील. 2 गडी बाद करण्यात त्याला यश आलंय. इथून मात्र धावांवर कुठेतरी अंकुश लावला गेला. धावफलक स्थिरावला गेलाय. 22-22 अंतिम 6 चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय. जर विचार केला गेला क्रिकेटच्या भाषेत म्हणायचं झालं तर स्लॉग ओव्हर आणि मराठी भाषेत जर म्हणायचं झालं तर मात्र हाणामारीचं षटक. आणि या हाणामारीचं षटक हाताळण्याकरिता मला वाटतं गोलंदाजी ट्रॅकवर ओमकार. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो या भूषण. यावेळी मात्र पहिल्या चेंडूवर इथे मात्र परतावं लागेल ओमकार याला. विनय केला परतावं लागेल. आणखीन एक हादरा तो म्हणजेच निचोळे या संघाला. या कमांडीचं तर विचार केला गेला निचोळे या संघाचा तर आतापर्यंत अर्धा संघ या ठिकाणी पवेलियनचा मार्ग त्यांना दाखवला गेलाय. तब्बल इथून जर विचार केला गेला तर 5 गडी या ठिकाणी बाद करण्यात यश येते गोलंदाज निंबोली या संघाचे. चांगल्या प्रकारचा भेदक मारा म्हटलं जाईल ओमकार याच्याकडनं. नवीन फलंदाज अक्षय याची वर्णी लावली जाते. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करेल ओमकार. यावेळी मात्र पहिल्या चेंडूवर घुटनाट एक तमाशात एक पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. अनसक्सेसफुल राहिला. इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता होतीये. ज्या पद्धतीने मात्र रनांवर कुठेतरी अंकुश लावण्यात यश येते गोलंदाज ओमकार याला. आतापर्यंत एकही धाव दिली जात नाहीये. धावफलक स्थिरावलं गेलाय 22. यावेळी मात्र फुलर यांचा चेंडू बॅटची अल्ट्रा एज घेऊन शॉर्ट फाईनच्या दिशेमध्ये फील्ड करतील. तोपर्यंत एक धाव घेण्यापासून कोणी रोखू शकत नाहीयेत. या एकेरी धावीनिशी धावफलक 1च्या मदतीनं संत गतीनं 23-23. जर विचार केला गेला तर आतापर्यंत मागच्या षटकातील 2 चेंडू आणि या षटकातील 3 चेंडू याच्यामध्ये फक्त आणि फक्त एकच धाव येते. यावेळी मात्र स्टेप आउट केलं होतं. मात्र शॉर्ट थर्डच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. त्या ठिकाणी सुरेख असं क्षेत्ररक्षण केलं जाईल. पुन्हा एकदा एकेरी धावीनिशी स्ट्राईक रोटेट केली जाते.
कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु बॅटची अल्ट्राईज लागली. चेंडू निघून गेला शॉर्ट थर्डच्या रिझन मध्ये. त्या ठिकाणी एक धाव अर्जित केली आणि या एकेरी धावीनिशी धावफलक 24-24. 4 चेंडूच्या समाप्ती अखेरीस 24. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळून काढला जातोय. फटका फसला, झेलला संधी आणि सुरेख पद्धतीचा झेल या ठिकाणी कॅरी केला जातोय. आणखीन एक हादरा बसेल तो म्हणजेच सलामी स्पोर्ट्स निचोले या संघाला. या कमांडीचा तर पाहता पाहता आतापर्यंत निचोले संघाचं 6 गडी बाद करण्यात यश येते. गोलंदाज निंबवली संघाचे गोलंदाज चांगल्या प्रकारचा भेदक मारा म्हटला जाईल. नवीन फलंदाज प्रणव. यावेळी मात्र आल्या आल्या पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय. चेंडू मात्र निघून जातो वाईट विकेटच्या दिशेकडे. आणखीन एक हादरा आल्या पावली पुन्हा एकदा परतावला गेल फलंदाज प्रणय याला. खरोखर काबिल तारीफ अशी गोलंदाजी केली जाते. इथे मात्र षटक समाप्तीस येत आहे आणि षटक समाप्ती अखेरीस धावफलकावर धावा जोडल्या गेल्या तब्बल 24 आणि जिंकण्याकरिता बरोबर 18 चेंडू आणि 25. आपण पाहतायत वाडा तालुक्यातील वर्ल्ड कप अर्थात शिवकृपा चषक 2025 हा महा थरार या कमांडीचा. टॉस बॉक्स मध्ये तो टॉस केला जाईल. 2 कर्णधार त्या ठिकाणी कांतिकुमारजी ठाकरे साहेब यांना मी विनंती करेन की आणि त्यांच्या समवेत विकी काळे त्यांना विनंती करतो की टॉस बॉक्स मधनं तो आपण टॉस त्या ठिकाणी करणार आहोत. दोन्ही कर्णधार या ठिकाणी राहुल स्मृती आई गावदेवी सांगे आणि त्याच्या विपक्ष टीम एमबी खरिवली मिलिंद बागुल यांचा हा संघ आपण पाहणार आहोत. मी कांतिकुमारजी ठाकरे साहेब यांना विनंती करेन तो टॉस या ठिकाणी करण्याकरता एका बाजूने एसपी एका बाजूने एमबी. एमबी हा कॉल दिलाय, एसपी आलाय. मी मान्यवरांना सांगेन की मुख्य मंचावरनं जाऊन स्थानापन्न वा. तत्पूर्वी जिथनं टॉस जिंकलाय तो टीम आई गावदेवी सांगे. राहुल स्मृती आई गावदेवी सांगे टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. 3 ओव्हरची मॅच आहे.
प्रथम बॅटिंग करणाऱ्या टीम खरिवलीला कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30-35 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. नक्की शुभेच्छा असतील तुला. मी जातो एमबी खरिवली कर्णधाराकडे. प्रथम बॅटिंग आली आहे, किती धावांपर्यंत टार्गेट ठेवलंय मनामध्ये? 40+ दोन्ही टीमला असतील शुभेच्छा. जिथनं मॅच चालू आहे ते एका बाजूने टीम सलामी स्पोर्ट्स निचोळे आणि त्याच्या विपक्षात टीम ओमसाई निंबवली. ओव्हर टू स्वप्नील. धन्यवाद कुणाल सर. तर दरम्यान सलामीचे शिलेदार मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतायत निंबवली या संघाकडनं सलामीची जोडी असेल स्ट्रायकर एंडला सागर, तर नॉन स्ट्रायकर समीर. यावेळी मात्र आल्या आल्या मोठा फटका मारण्याच्या नादात फटका बसलाय. नो मॅच लँड मध्ये चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल होतोय. एक संधी जरूर उपलब्ध करून दिली गेली होती, परंतु या संधीचे कुठेतरी सोनं करता आलेलं नाहीये. एक जीवनदान दिलं जाईल फलंदाज समीर याला. क्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न जरूर झाला, मिस टायमिंग राहिला. ज्या पद्धतीने बॅटवर चेंडू यायला पाहिजे होता त्या पद्धतीने आला नाही. एक संधी जरूर उपलब्ध झाली होती पहिल्या चेंडूवर. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतायत अनिकेत याला मात्र कमालीची गोलंदाजी इथून करावी लागेल, कारण जर विचार केला गेला स्ट्रायकर एंडला फलंदाज आपण पाहतायत गौतम, मागच्या सामन्याचा हिरो. या ठिकाणी बघूया षटकातील पुढचा चेंडू. यावेळी मात्र शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू अक्रॉस द लाईन अलंग द कार्पेटच्या सहाय्याने त्या ठिकाणी वाईट मिड विकेटच्या दिशेकडे खेळून काढला जातोय. त्या ठिकाणी सुरेख असं क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत एक धाव सहजरित्या कंप्लीट केली जाईल. एकेरी धावीनिशी पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट केली जाते. धाव फलक 2 चेंडूच्या समाप्ती अखेरीस बिनबाद 2. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू हाताळला जातोय. वाईट यॉर्कर ज्याला म्हटलं जातं त्या पद्धतीचा चेंडू या ठिकाणी पाहावयास मिळतोय. गोलंदाज अनिकेत याच्याकडनं. यावेळी मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळून काढला जातोय. त्या ठिकाणी व्हाईट मिड विकेटच्या दिशेकडे क्षेत्ररक्षक तैनात. थोडंसं फंबल आणि चुकीला माफी नाहीये मित्रांनो. एकेरी धावेचं परिवर्तन मात्र दुहेरी धावेमध्ये केलं जाईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हटली जाईल. या दुहेरी धावेनिशी धावफलक 2च्या मदतीने झपाट्याने वाढलं जाईल. 2ने वढारेल जाऊन पोहोचेल 4 या धावसंख्येवर. पाहता पाहता या षटकातील 4 चेंडूचा खेळ समाप्तीस येतोय. म्हणजेच पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी. यावेळी मात्र पंचांचं बोट आकाशाकडे. इथे मात्र पहिला हादरा बसेल समीरच्या रूपात या कमांडीज. चांगल्या प्रकारचे यष्टीरक्षण आपण पाहू शकतात. इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये महेंद्रसिंग धोनी कॉपी बुक स्टाईल ज्या पद्धतीने मात्र यष्टीरक्षण केलं जाते खरोखर काबिल तारीफ असं यष्टीरक्षण. मला वाटते त्या ठिकाणी ओमकार तैनात केले गेलेत. ओमकार यांना आपण पाहू शकतात यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. तर नवीन फलंदाज आपण पाहतायत समीर बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्याकरिता सागर याची वर्णी लावली जाते. खरोखर काबिले तारीफ अशी गोलंदाजी या ठिकाणी अनिकेत याच्याकडनं केली जाते. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळी मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू त्याला मात्र पुल केला गेलाय. पुल पॉवरफुल अँड सक्सेसफुल. इथे मात्र चेंडू एक टप्प्याखेरीस निघून जाईल सीमा पार. येतोय चौकार 4. तर या चौकाराच्या मदतीने धावफलक झपाट्याने वाढलं जाईल. पाहता पाहता धावफलक 8 या धावसंख्येवर.
जिंकण्याकरिता 12 चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय आणि जिंकण्याकरिता बरोबर 17 धावांची गरज. 12 चेंडू 17 धावा. गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं जात आहे. गोलंदाजी ट्रॅक मध्ये आपण पाहतायत गोलंदाज सचिन याला क्रिकेटच्या पटलावरील एक मोठं नाव. बघूया सचिन कशा प्रकारची गोलंदाजी करेल. इथून सचिन याला मॅजिकली स्पेल हाताळावा लागेल. स्ट्रायकर एंडला आपण पाहतायत फलंदाज गौतम. गौतम याचा विचार केला गेला तर वैयक्तिक 1 धावांची खेळी करून मैदानाच्या आतमध्ये आपण त्याला पाहता स्ट्रायकर एंडला. तर आल्या आल्या मात्र चौकारानिशी आपलं खातं उघडून नॉन स्ट्रायकर एंडला जो फलंदाज फलंदाजी करतोय. चौकाराच्या मदतीने 4 धावांवर खेळी करताना आपण पाहताय तर सागर याला. मात्र नॉन स्ट्रायकर एंडला आपण त्याला पाहतायत. बघूया षटकातील पहिला चेंडू राईट आर्म वर विकेटचा मारा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सचिन पष्टे. यावेळी मात्र पहिला चेंडू अप्रतिम स्वरूपाचा हाताळला जातो. इथे मात्र चेंडू पायांवर जाऊन अदळला जातोय. फलंदाजाकडनं शफल जरूर झाला होता. फलंदाज अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु जागच्या जागेवर उभं केलं गेलं. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपात. बघूया पुढचा चेंडू. यावेळी मात्र पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू सॉफ्टनचा वापर करून त्या ठिकाणी खेळून काढला जाईल. त्या ठिकाणी 1 धाव अर्जित केली जाईल. या एकेरी धावीनिशी धाव फलक संत गतीनं 9 या धावसंख्येवर. पाहता पाहता या षटकातील 2 चेंडूचा खेळ समाप्तीस येतोय. सचिन याला मात्र टिचून गोलंदाजी करावी लागेल. इथून हा सामना जर आपल्या संघाच्या खिशामध्ये न्यायचा असेल तर. परंतु इथून जर फटकेबाजी केली तर नक्कीच सामन्याला कलाटणी येऊ शकते. इथून आपल्या हात खोलायला लागतील फलंदाज सागर याला. यावेळी मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू. दिशा से फटके तो मिल जाएंगे फटके. चेंडू मात्र निघून जाईल स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. त्या ठिकाणी सुरेख असं क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हटली जाईल. या दुहेरी धावीनिशी धाव फलक 2च्या मदतीनं ज्या अंकाला आपण गणिती भाषेमध्ये नेल्सन म्हणून ओळखतोय अर्थात 11 धाव फलक जाऊन पोहोचतोय 11. यावेळी मात्र पॉइंटच्या दिशेकडे चेंडूला कट केलं गेलं. त्या ठिकाणी सुरेख असं क्षेत्ररक्षण, सुरेख अशी झेल. यावेळी मात्र चांगल्या पद्धतीचा कमबॅक केला जाईल. परतावं लागेल सागर याला. आणखीन एक हादरा बसेल तो म्हणजेच निंबावली या संघाला. या कमांडीज पहिला हादरा दुसरा हादरा बसतोय तो म्हणजेच सागरच्या स्वरूपात निंबवली या संघाला. आणि सागर बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्याकरिता नवीन फलंदाज आपण पाहताय तर साईनाथ याला. मात्र संपूर्ण जबाबदारी या जोडीवर असेल. इथून हा सामना जर जिंकायचा असेल तर इथून चांगली फलंदाजी करावी लागेल. मात्र तितकाच भेदक असा मारा म्हटला जाईल सचिन याच्याकडनं. कमबॅक केला जातोय. आतापर्यंत पाहता पाहता 4 चेंडूचा खेळ समाप्तीस येतोय आणि या 4 चेंडूमध्ये तब्बल 3 धावा देऊन 1 गडी बाद करण्यात त्याला यश येत आहे. बघूया षटकातील पुढचा चेंडू. राईट आर्म वर विकेटचा मारा. फिर से एक मर्तबा. यावेळी मात्र आल्या आल्या आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. परंतु जर आपण विचार केला गेला ज्या पद्धतीने चेंडू यायला पाहिजे होता त्या पद्धतीने चेंडू मात्र बॅटवर आला नाही. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त स्वरूपात खाली राहिला. मात्र बाकीचं कामगिरी पूर्णपणे चोख पार पाडताना आपण बघितलं विकेट किपर ओंकार यांना. निर्धाव चेंडूची सांगता होती. जसजसे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होईल तसतसं मात्र दडपण वाढेल. ते म्हणजेच निंबवली संघाचा धाव फलक फिरवलं गेलंय 11. जिंकण्याकरिता अजूनही 14 धावांची गरज.
यावेळी मात्र बॅटची अल्ट्रा एज घेऊन शॉर्ट थर्डच्या रिझन मध्ये फील्ड करतील तोपर्यंत मला वाटतं एक धाव यशस्वीरित्या पूर्ण. या एकेरी धावीनिशी धाव फलक 12. इथे मात्र षटक संपल्याची उद्घोषणा होती आणि 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस धाव फलक 12. जिंकण्याकरिता बरोबर समीकरण शिल्लक राहत आहे 6 चेंडू आणि 13 धावा. 6 चेंडू 13 धावा. आपण पाहताय तर क्रिकेटचा रणसंग्राम. एक संधी देऊया आपण डीजे मास्टर यांना. ऐकूया एक सुमधुरचं संगीत. या कमांड डीजे. तर जिंकण्याकरिता बरोबर समीकरण शिल्लक राहते 6 चेंडू आणि 13 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर अंतिम निर्णायक षटक हाताळण्याकरिता मला वाटतंय रोहन याची वर्णी लावली जाते. रोहन बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करेल. इथून जिंकण्याकरिता बरोबर समीकरण शिल्लक राहते 6 चेंडू 13 धावा. स्ट्रायकर एंडला आपण फलंदाज पाहताय तर साईनाथ. यावेळी मात्र अप्रतिम फटका. इथे मात्र फटका फसला. झेलला संधी. मी तर म्हणेन कॅच नाही बल्कि मॅच पकडा आहे मित्रो. एक चांगल्या पद्धतीचा झेल कॅरी केला जातोय. आणखीन एक हादरा बसेल. साईनाथ याला परतावं लागेल. साईनाथ बॅक टू दी डगआउट. या कमांडीचं चालू असलेली लढत प्रेक्षकांच्या माहितीकरिता पुनश्च एकदा सांगू इच्छितो. चालू असलेली लढत अर्थात आपण पाहतायत ओमसाई निंबावली आणि त्यांच्या विपक्षामध्ये 2 हात करताना सज्ज झालेला संघ सलामी स्पोर्ट्स निचोले. प्रथम फलंदाजी करत असताना 24 धावा उभारल्या. तर मात्र जिंकण्याकरिता 25 धावांचं आव्हान ठेवलं गेलं असताना या ठिकाणी धाव फलकावर धावा जोडल्या गेल्या तब्बल 12. जिंकण्याकरिता 5 चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय आणि तब्बल 13 धावांची गरज. नवीन फलंदाज इन एक्शन. स्ट्रायकर एंडला आपण पाहतायत मनोज याला मात्र फटकेबाजी करावी लागेल. हा सामना आपल्या संघाच्या खिशात जर न्यायचा असेल एकच भूमिका त्याला मात्र पार पाडावी लागेल. हिट आउट अट गेट आउट. जिंकण्याकरिता बरोबर 5 चेंडू 13 धावा. यावेळी मात्र पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळून काढला जातो. वाईट मिड विकेटच्या दिशेकडे क्षेत्ररक्षक तैनात. मात्र फंबल होईल. चुकीला माफी नाहीये. त्या ठिकाणी एकेरी धावेचं परिवर्तन त्या ठिकाणी दुहेरी धावेमध्ये केलं जाईल. या दुहेरी धावीनेची आता मात्र समीकरण शिल्लक राहत आहे 4 चेंडू 11 धावा. 11 धावा 4 चेंडू. या चेंडूवर मात्र सामन्याची समीकरण टिकून राहिली आहेत. या चेंडूवर जर एखादा मोठा फटका आला तर नक्कीच सामन्याला कलाटणी येऊ शकते. यावेळी मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडूला उडवलाय. मात्र फील्ड केली जाईल तोपर्यंत एकच धाव. फक्त आणि फक्त एक धाव. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. मी तर म्हणेन त्या ठिकाणी 3 धावा वाचवल्या जात आहेत आपल्या संघाकरिता. तर जिंकण्याकरिता बरोबर 3 चेंडू 10 धावा असं समीकरण या ठिकाणी आपण पाहतायत. मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली लढत निंबावली आणि त्यांच्या विपक्षामध्ये निचोळे. यावेळी मात्र पुन्हा एकदा अलंग द कार्पेटच्या सहाय्याने लॉंग ऑनच्या दिशेमध्ये चेंडूला पुश केलं गेलंय. एक धाव तर सहजरित्या कंप्लीट केली जाते. दुसरी धावेचा या ठिकाणी प्रयत्न सुद्धा होत नाहीये. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. आता मात्र हृदयाची टोके वाढतायत. जिंकण्याकरिता बरोबर 2 चेंडू 9 धावा. 2 चेंडू 9 धावा. मात्र या चेंडूवर या सामन्याची समीकरणे स्थित राहिली आहेत. या चेंडूवर जर एखादा मोठा फटका आला
परंतु जर तरला मित्रांनो क्रिकेटमध्ये स्थान नाही आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ. यावेळी मात्र पुन्हा एकदा वाईड स्पीड विकेटच्या दिशेकडे चेंडूला खेळून काढला जाईल. तोपर्यंत एक धाव मला वाटते सहजरित्या कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा इथून प्रयत्न होतोय का? आणि मी तर म्हणेन दुसरी धाव सुद्धा झाली असती. दिस इज अ लेझी क्रिकेट. आणि एकंदरीत एकच धाव त्या ठिकाणी अर्जित केली जाते. या एकेरी धावीनिशी जिंकण्याकरिता बरोबर समीकरण आता शिल्लक राहत आहे. एक चेंडू 8 धावा. मित्रांनो काही होऊ शकतंय. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ. शेवटचा चेंडू जोपर्यंत हाताळून होत नाहीये तोपर्यंत कुठला संघ विजयी होईल याची कल्पना करणं सुद्धा मूर्खता ठरेल. तर जिंकण्याकरिता बरोबर एक चेंडू 8 धावा. यावेळी मात्र फलंदाज जरूर सफल झाला होता. इथे मात्र सहज विजय प्राप्त केला जातोय आणि थेट प्रक्षेपण करतोय. तिसऱ्या फेरीकरिता वाटचाल करतोय. सलामी स्पोर्ट्स निचोले हा संघ जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हारलेल्या संघाचं गोड असं कौतुक. तर खास करून मी कौतुक करेन निंबवली या संघाचं. आपण इतक्या